हीच काँग्रेस आहे, ज्या काँग्रेसने इंग्रजाची नीती अपनावून या देशाचे तुकडे केलेले आहेत। पुलवामा हल्ला हा तुम्हाला जर साधा सोपा वाटत असेल, कारगिल तुम्हाला इझिली वाटत असेल, तर तुम्ही देशाच्या कल्याणासाठी बोलत नाही। आणि म्हणून काँग्रेसची नीती अपनावणारी ही काँग्रेस इंग्रजाची नीती तोडाफोडा आणि राज्य करा, या लोकांना आता यावर बोलण्याचा अधिकार नाही। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक मतदारसंघामध्ये असलेल्या अडचणी किंवा तिथलच्या असलेल्या उमेदवारीबद्दल एक चर्चा झाली, पण याला चर्चा म्हणता येणार नाही, तर याला सुसंवाद म्हणतात। त्यांनी काय करायला पाहिजे, काय ठरवायला पाहिजे, पुढचे म्हणजे निवडणुकीमध्ये काय करता येईल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली। म्हणजे फक्त उमेदवार हा विषय नव्हता, तर उमेदवारीबरोबर प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे, प्रचारामध्ये काय केलं पाहिजे आणि असलेल्या बैठकी असलेल्या सभा असतील या कशा अरेंज करायच्या या संदर्भामध्ये सगळं चर्चा झालेली। आपण फक्त निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असेल इथपर्यंत हा मर्यादित विषय नव्हता, म्हणून याला सुसंवाद जर मानलं तरी हरकत नाही। आणि डीपमध्ये जाऊन, कारण की आता जर उमेदवार फायनल झाल्यानंतर मग प्रचाराला जेव्हा जातील किंवा फॉर्म भरायला जेव्हा जातील त्या टायमाला या नेत्यांकडे वेळ असणार नाही। मग हे सर्व ठरवताना मग अडचणी निर्माण होतील। तर फर्स्ट डे टू डायरेक्ट मतदानाच्या दिवसापर्यंतची असलेली स्ट्रॅटेजी ही दोन्ही नेत्यांनी बसून ठरवली अशी माझी माहिती आहे। ठाणा असेल, कल्याण असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या जागेबद्दलची सगळी चर्चा ऑलरेडी झालेली आहे। या सर्व फॉर्म भरायचे जे काही डेट्स आहेत ते त्या थर्ड फेजमध्ये असल्यामुळं यांना थोडं थांबवलेलं आहे। इतकी घाई न करता पुन्हा एकदा चाचपणी व्यवस्थित करून यांची उमेदवारी घोषित करायची, तर मला वाटतं की या मंगळवारपर्यंत ही सुद्धा एक यादी आपल्याला पाहायला मिळेल ना। संभाजीनगरची जागा ही भाजपची आहे। एक लक्षात घ्या की या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार अनेक नेत्यांना भेटत असतात, अनेकांची नावं चर्चेत येतात। अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जो मतदारसंघ त्यांच्याकडे नाही तरी त्यांनी त्यांचे काही इच्छुक किंवा जे कोणी फॉलोअर्स असतील ते नेत्यांना भेटतात। याचा अर्थ जागा सुटते असातला नाही। जागा कोणती घ्यायची कोणती सोडायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, या तिघा नेत्यांनी एकत्र बसून घ्यायचा आहे। म्हणून कोणी कुणाला भेटलं, कोणी कुणाला आपल्या जागेसंदर्भात आग्रह धरला तर त्याचं अदरवाईज घ्यायसारखं काही नसतं। राजकारणामध्ये या शेवटच्या क्षणाला, या टप्प्यामध्ये सर्वच कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे आपण उमेदवार असावं या भावनेतून जात असतो। केंद्राकडून कुणालाही असं इंडिव्हिज्युअली सिग्नल जात नसतो, केंद्र कुणालाही सिग्नल देत नसतात। पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत, मुंबईचे जे नेते आहेत, महाराष्ट्राचे जे नेते आहेत, त्यांच्या मार्फतच हा निरोप जात असतो। मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, 2 वेळाचा स्टँडिंग तिथं खासदार आहे, म्हणून आमचा सर्वांचाच आग्रह शिंदे साहेबांकडे हा होता की ती ही जागा सोडू नये। आणि यासाठी असलेला उमेदवार ज्याने 2 वेळेला इतरांना पराभूत करून तेही चांगल्या मार्जिनने जर त्याच्यासाठी जर ते येत असतील तर त्यात गैर काही नाही। म्हणून आमचा तर आग्रह शेवटपर्यंत हाच असणार आहे की ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेला असावी। एकमेव तो खासदार आहे ज्यांनी लीड अत्यंत वाढवलेली। पहिल्यांदा निवडून आले जे जवळपास 2 लाखाच्या मताने, दुसऱ्यांदा निवडून आले जवळपास 2,90,000च्या मताने। आणि हा सगळा काही तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता, राजकीय परिस्थिती पाहता ती जागा, नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल असा माझा ठाम विश्वास आहे। नाही, काल किरण सामंत माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटलेत। आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं, 45+ जर आकडा गाठायचा असेल तर एक ताकदीने आपण लढलं पाहिजेत। आणि मला वाटतं की नारायण राणे साहेब जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये एक स्वतःच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे की माझी थोडी तब्येतीचं कारण दाखवून त्यांनाही एवढा प्रचार झेपेल का असा एक शंकेचा भाग आहे। परंतु यावर निर्णय स्वतः नारायण राणे साहेब त्या बैठकीमध्ये राहतील, देवेंद्र फडणवीस राहतील आणि एकनाथ शिंदे साहेब राहतील आणि ते निर्णय घेतील। मला वाटतं हा पेच एक उद्यापर्यंत हा सुटलेला असेल ना। डाव वगैरे आखत नाही आणि सर्वे कुणाचा काय आला याला आम्ही राजकीय याच्यावर जास्त महत्त्व देत नाही। एक गाईडलाईन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। सर्वे हा परिपूर्ण नसतो। सर्वे जर मग सर्वच पक्ष चालवायचं तर सर्वेच्या आधारावर चालवू ना। पक्ष हा सर्वेच्या आधारावर चालत नसतो।
स्थानिक कार्यकर्त्याच्या मताला फार महत्त्व असतं. म्हणून भाजप काही मागतंय म्हणून आम्ही काही देतोय अशातला भाग नाही आहे. एक सगळं भूमिका समंजसपणाने दोन्ही पक्ष निभवत आहेत आणि निश्चित सगळ्या पक्षाला वाटतं की आपला जास्त उमेदवार असावे. म्हणून भाजपलाही वाटतं की आपण जास्त ठिकाणी लढवलं गेलं पाहिजे. त्या तिथलच्या कार्यकर्त्याचा आग्रह असतो, परंतु असा आग्रह जरी असला तर अखेर अंतिम निर्णय नेते लोक घेतात. नाही, असं काही नाही आहे. भाजप आमच्यावर काय कुरघोडी करेल किंवा आमच्या हक्काच्या जागा मागून घेईल अशातला भाग नाही आहे. खऱ्या अर्थानं भाजपची ही जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी आमचे सुद्धा उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा भाजपने आहे. कारण की मोदी साहेबांनी असेल, अमित शहा साहेबांनी असेल की आपले जागा इथं वाढल्या पाहिजेत. यामुळं प्रामुख्याने सगळ्यात मोठी जबाबदारी भाजपवर येते, मग आमच्यावर येते. म्हणून हे एकत्रितपणे जोपर्यंत आपण लढलो नाही तर एवढ्या जागा येणं शक्य नाही, हे दोघांनाही त्याची जाणीव आहे. म्हणून असे कुरघोडी करायचा कोणीही प्रयत्न करणार नाही. ही नौटंकी आहे. उद्धव ठाकरे आज दिल्लीला पोहोचले, ही नौटंकी आहे. सुरेशदादा जैन 4.5 वर्ष जेलमध्ये होते, पक्षाचा आमदार, का एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही? आता ज्यांच्याबरोबर तुमची आघाडी होती ते तुमचे कधीतरी सहकारी होते, त्यांच्यासाठी का छगन भुजबळ जेलमध्ये होते, का एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही? हे आता तुमच्या संजय राऊत हे 1-2-3 महिने जे काय जेलमध्ये जेलवारी करून आले, का एखाद्या वेळेला त्याला भेटायला गेले नाही? हे सगळं नौटंकी आहे. या त्यांनी साधलेला हा त्या सभेचा एक म्हणजे सभा असताना आपण गेलो असं दाखवायचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधीला त्यांच्या दर्शनासाठी यांना जायचं होतं. उद्या तुम्ही बघा सामनामध्ये तोच फोटो येणार आहे. सोनियाला भेटले, राहुलला भेटले, हे फोटो आमचा संजय राऊत हुशार आहे, तो उद्या तो सामन्यामध्ये छापून आणेल आणि आमची आघाडी किती मजबूत आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल. या आघाडीची झालेली बिघाडी यावर आम्ही सुद्धा नॅशनल लेवलवर चाललोय असं दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस पुढे कधी झुकणार नाही, मी दिल्लीसमोर कधी नतमस्तक होणार नाही अशा जे म्हणत होते त्यांचे चिरंजीव आज दिल्लीमध्ये नतमस्तक व्हायला गेलेले आहेत. म्हणून त्याचा काय परिणाम या महाराष्ट्रात होईल ही जनता येत्या लोकसभेमध्ये दाखवेल. परंतु एक निश्चित आहे, जे विकासाच्या कामासाठी जात होते त्यांच्यावर जे टीका करत होते, शिंदेसाहेब विकासाचा गाडा घेऊन त्यांच्याकडे जायचे, मागणी करून काही घेऊन यायचे, परंतु हे लोटांगण घालायला गेलेले आहेत. म्हणून आता हे जनता यांना माफ करणार नाही. संजय राऊत आहे, त्याला पहिले शरद पवारला पंतप्रधान बनवायचं होतं. त्यांना वाटलं आता शरद पवारचं चालत नाही, मग आता उद्धव ठाकरे साहेबांसमोर आपली काहीतरी थोडी इमेज आणखीन वाढली पाहिजे. म्हणून मध्यंतरी एखाद्या वेळेला चुकून नाव घेतलं आणि त्यांना वाटलं की ही सगळ्यात मोठी चूक केली की आपण उद्धव ठाकरेंना पंतप्रधानांचं नाव घोषित करतोय, आपण सर्वात मोठी केलेली चूक आहे हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना मागं केलं. आता राहुल गांधीच्या गळ्यामध्ये ते तुम्ही पाहिलं असेल, मग ते काश्मीर असेल का विदर्भ असेल, जाऊन गळा भेट घेणारे संजय राऊत हे आता राहुल गांधीच्या नावाचा जयघोष करतात. म्हणून आता यांचा प्रवास कुठून कुठपर्यंत चालला आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती. संजय राऊत कुणाचा माणूस, तो शरद पवारचा. संजय राऊत कुठे चाकरी करतो, ते उद्धव ठाकरेंकडं. संजय राऊत आज कुणाचे गुण गातोय, ते राहुल गांधीचे. म्हणून हे बेसलेस असलेले लोक आता पक्षाची धुरा सांभाळतात, हे उबाठा गटाचं दुर्दैव आहे. प्रणिती शिंदेंनी लोकसभेची आता पहिली निवडणूक लढवायला सुरुवात केली, आणखीन लढते ती नॅशनल लेवलच्या. आता तो थोडासा अंगात आणल्याचा आव त्या करतायत. हीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने इंग्रजाची नीती अपनावून या देशाचे तुकडे केलेले आहेत. पुलवामा हल्ला हा तुम्हाला जर साधा सोपा वाटत असेल, कारगिल तुम्हाला इझिली वाटत असेल, तर तुम्ही देशाच्या कल्याणासाठी बोलत नाही. आणि म्हणून काँग्रेसची नीती अपनावणारी ही काँग्रेस इंग्रजाची नीती तोडाफोडा आणि राज्य करा, या लोकांना आता यावर बोलण्याचा अधिकार नाही. मोदींनी यांची ही जी मक्तेदारी होती ही मक्तेदारी मोडून काढली, यामुळे यांची पोटदुखी आहे. मोदी आता आपल्याला सोडणार नाही, मोदी हे काँग्रेसला सोडणार नाही, हे जेव्हा त्यांना कळालं त्या टायमाला त्यांनी हे अशी विधान करायला सुरुवात केलेली आहे. देशाची वाईट परिस्थिती आहे की चांगली परिस्थिती हे सर्वसामान्य जनतेला माहिती. आज देशाचं नाव हे जगामध्ये चाललेलं आहे. एक काळ असा होता की भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर देशांचा वाईट होता. अत्यंत मागासलेला देश, अत्यंत पिछडीवर असलेला देश, अत्यंत अप्रगत असलेला देश. परंतु आज भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. अमेरिकेनंतर जर नाव कोणाचं घेतलं जातं ते आमच्या भारताचं घेतलं. आम्ही ठग होतो म्हणून
जर तिकडे भाजपमध्ये गेलेला असेल तर आनंद आहे. तुमच्याकडे जे विद्वान आहेत त्यांना तुम्ही सांभाळा. त्या विद्वानाला आणखीन काहीतरी मच्छी बिच्छी आणून चारा, जेवणावळी घाला आणि त्यांच्याबरोबर तुमचा संसार चांगला चालू द्या. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणारच नव्हते आणि ते जायचा काही प्रश्नच येत नाही. त्यांची मानसिकता नव्हतीच, कारण की त्यांना माहिती आहे की हे लोक फसवणारे लोक आहेत. काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल, यांनी प्रकाश आंबेडकरच काय, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा फसवलेलं आहे. हा इतिहास आहे. म्हणून त्यांनी सावधगिरीने उचललेली ती पावलं आहेत. आणि मला वाटतं आता काँग्रेससुद्धा मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली पुन्हा आघाडीतून बाहेर पडण्याचं चिन्ह आता दिसत आहेत. येणारे आता फॉर्म भरेपर्यंत हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल. यांना ही आघाडी राहायचीच नाही आहे, यांना करायची नाही आहे. मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, हे दक्षिण मुंबई वगैरे हा तो भाग आहेच आहे. अनिल देसाईचा काही चेहरा आहे का तिथे? त्या बिचाराला बळीचा बकरा बनवलाय. आता ती सांगलीची जागा, त्याच्यामध्ये तो कोणता केसरी, महाराष्ट्र केसरी, 2 वेळा केसरी. अरे हे त्याचं क्वालिफिकेशन नाही आहे. तो असू शकतो चांगला खेळाडू, चांगला पैलवान असू शकतो, पण राजकारणामध्ये ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व नाही, कधी जागा ती आम्ही लढलेली नाही, तिथं कधी आमचा साधा आमदारही राहिलेला नाही, तिथं जाऊन घोषणा करतात. याचा अर्थच असा आहे की यांना देखो रहने का तो ऐसे रहेंगे, नसतं सगळे वेगळ्या रस्त्यात जाऊ, अशी यांची मानसिकता झालेली. म्हणून आता याच्यामध्ये सर्व बाबीमध्ये कुठेही शरद पवारने एकही उल्लेख किंवा एकही याबद्दल कॉमेंट्स केले नाही, हे लक्षात घ्या. याचा अर्थ ही आघाडी तोडण्यासाठी त्यांनी उभाटा गटाला पुढे केलेला आहे. गिरीश महाजन हा संकटमोचन आहे. तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळाच्या भानगडीत पडेल. हे रामराज्य चांगलं चालू द्या. रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका. ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते, तिचा सन्मान करा, तिला निवडून आणा आणि त्यांना हे बक्षीस द्या. की काही जरी असलं, आपल्यामध्ये असलेले मतभेद इतर भाजपमुळे जरी होत असले, कुणाबरोबर जरी होत असले, तरी माझं कर्तव्य आहे, मी संस्कृती पाळणारी मुलगी आहे, मी संस्कृती जपणारी बाई आहे, म्हणून मी माझ्या भावाला हे गिफ्ट देते, म्हणून त्यांच्या प्रचाराला लागा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.